एका पत्त्याने काहींचं आयुष्य बदलत होतं आणि त्याच पत्त्याने अनेकांचं आयुष्य संपत देखील होतं. येस, मी बोलत आहे सध्या Amazon प्राईमवर गाजत असलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित वेब सीरीज मटका किंग बद्दल. मटका किंग ही फक्त वेब सीरीज नाहीये, ती एक वाइब आहे जी आपल्याला डायरेक्ट 60च्या दशकात घेऊन जाते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मटका, जुगार यामध्ये किती बेईमानी असते, पण या सगळ्यातही इमानदार राहून स्वतःचं टॅलेंट यूज करून एक सामान्य माणूस ते मटका किंग कसा बनला याचं प्रभावी चित्रण या वेब सिरीज मध्ये आपल्याला दिसतं. ब्रिज भट्टी या कॅरेक्टरचा एका सामान्य माणसापासून ते मटका किंग बनण्यापर्यंतचा प्रवास विजय वर्माने अतिशय सुंदररित्या निभावला आहे. त्यानंतर अभिनयात बाजी मारली आहे ती म्हणजे सिद्धार्थ जाधव याने. मोस्टली आपल्याला सिद्धार्थ जाधव माहिती आहे तो त्याच्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगसाठी, पण दगडू विचारेच्या या कॅरेक्टरने सिद्धार्थने दाखवून दिलंय की आपल्याकडे आलेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं कसं करायचं. देन कम्स माय फेवरेट सई तामणकर, जिने बरखा हे कॅरेक्टर साकारलंय. 60च्या काळातील तिचा लुक, बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट अँड सो नॅचरल. एका सीन मध्ये तिने राणी कलरची साडी घातली आहे आणि त्यावेळी तिने जो ॲटिट्यूड दाखवलाय तो एकदम कमाल आहे. अनेक मराठी कलाकार तुम्हाला या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळतील, जसं की भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, सैराटमधील अरबाज आणि तानाजी यांना तर तुम्ही फर्स्ट लुक मध्ये ओळखू सुद्धा शकणार नाही असा त्यांचा गेटअप आहे. सो या वेब सिरीजची जमेची बाजू आहे ती म्हणजे सर्व कलाकारांचा अभिनय आणि 90s-60sच्या दशकातली मुंबई. या सर्वांवरती नागराज मंजुळे यांनी जी मेहनत घेतली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. सो अजूनही मटका किंग बघितली नसेल तर Amazon प्राईमवर अवेलेबल असलेली ही सिरीज नक्की पहा. आदमी की अगर कमर टूटती है ना तो दिमाग बहुत चलता है, हा या वेब सिरीज मधला माझा फेवरेट डायलॉग आहे. तुमचा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.